नमस्कार सर. नमस्कार सर. थोडक्यात तुमचा परिचय द्या. माझं नाव हिरण नथू बागुल. बरं. गाव मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मेशी गाव आहे. मेशी गाव. आता आपण हा तुमचा काकडीचा प्लॉट आहे. हो. बरोबर. हो. तर साधारणतः आपण ही जी काही लागवड बघतोय तुमच्या बागात, ही व्हरायटी कोणची आहे, कधीची लागवड आहे? ही व्हरायटी एक W557 आहे आणि एक KVK9 म्हणून एक या दोन प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत. W557 आणि एक KVK9 म्हणून. KVK9. हो. बरं. आपल्याकडे 2 दिवसापूर्वीच पाऊस झालेला आणि आता टेम्परेचर वाढलेलं आहे. बरोबर आहे. आता साधारणतः 2 वाजलेले. तर आता ही काकडी दिसते आपल्या सोबत, पण तुमच्या मित्रांनी पण लागवड केलेली. तर साधारणतः हे जे काही SCT वैदिक तंत्रज्ञान आहे, हे आपण 2 वर्षापासून वापरतोय सुमारे. बरोबर आहे. तर याला पण आपण ते तंत्रज्ञान वापरलेलं आहे. मी फर्स्ट टाइम म्हणजे काकडीला फर्स्ट टाइम वापरतोय. याच्या पहिले मी शिमला वापरली, ती पूर्ण केमिकललाच वापरलेली शिमला. बरं. पण मग त्याच्यात मला आतापर्यंत म्हणजे फक्त 50 पैसे आलेले 1 रुपयामध्ये, म्हणजे 75 पैसे आलेले. म्हणजे आपला खर्च वसूल नाही झालेला त्याच्यात. आणि आता हा जो लावलेला आहे त्याच्यात माझा म्हणजे मी बऱ्यापैकी मला याच्यात खूप फायदा झालेला. म्हणजे समोरच्या माणसाला मी खायला देतोय ना, तर त्यांनी मला सांगितलं ना की काकडी चांगली लागते, याच्यातच मी समाधानी. पैसे नको. पैसे नको मला, हे फक्त खाऊन समाधानी झाला पाहिजे समोरचा व्यक्ती. बरोबर. एवढं. मुख्यतः आपण समजा जमीन जर पाहिली तुमची, तर खूप हलकी जमीन म्हणजे डायरेक्ट हीच आहे. इथं म्हणजे हिला म्हणजे पाण्याचं म्हणजे याच्यात थांबणारच नाही, पाणी थांबतच निचऱ्याची जमीन आहे. आणि हा तुमचा थोडा दुष्काळी भाग आहे. बरोबर. म्हणजे उमराण्यापासून आपलं एक 4 ते 5 किलोमीटर जवळ आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते ही जी व्हरायटी म्हणजे जिला आपण थोडक्यात हिरवी काकडी म्हणतो, ती आपल्या मार्केटला चालत नाही. बरोबर. आपली इथं पांढरी चालते, गावठी काकडी चालते. आणि ही जी काकडी हिच्यामध्ये पाणी जास्त राहतं. बरोबर. सर पण म्हटले वैभव सर का जो काही आपण आता काकडी आपण तोडून बघितली तर पाणी जास्त. आता आपण ही काकडी समजा इथं तोडली. बरोबर. आवाज त्या काकडी सारखाच येतो. कट आवाज. आणि घर पण सफेद आहे ना तिचा. घर पण सफेद. घर हा असतो ना, हा पूर्ण पाणीचा घर आहे. केमिकलचा जो असतो तो घर पाणीचा राहतो. बरोबर. आणि हा जो घर आहे पूर्ण सफेद आहे. आणि ही जी साल आहे ना, ही नरम आहे. केमिकल मध्ये कडक राहते. आणि खायला पण अशी कचर लागते. ही कचर लागते, मऊ लागते, चवदार लागते खायला. बरोबर. आणि आता साधारणतः आपण काकडी भरपूर वेळ झाला, म्हणजे 1 मिनिट झाला, पाणी पडलं पण पाणीचा थेंब पडत. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण घर आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि साधारणतः आता समजा आपण जर बघितलं, तुम्ही जे सांगितलं बाहेरून जे काही कडकपणा जास्त राहतो रासायनिकच्या काकडीमध्ये, ही नरम आहे. बरोबर. आणि चवदार लागते. पण तुमचे मित्र आहे त्यांनी पण सोबतची लागवड आहे. फक्त आपण SCT वैदिक तंत्रज्ञान वापरतोय आणि ते रेग्युलर रासायनिक जे काही आहे त्या पद्धतीने वापरताय. काय बदल दिसतो? बदल म्हणजे डायरेक्ट म्हणजे 100% बदल याच्यामध्ये. म्हणजे मी मी जितके शिमलाला फवारे केलेले आहेत ना. बरोबर. जो म्हणजे शिमलाला मी 2 दिवस आड करून फवारा करत होतो, मी महिन्यात फक्त 1 फवारा केलेला आतापर्यंत. महिन्यामध्ये एकच फवारा आतापर्यंत. तो बी एक पेस्ट फायटर आणि क्रॉप चार्जर 2च केलेले आहेत. ते बी त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक पण फवारा नाही आता. पोषणाचीच फवारणी झाली. पोषणाचीच. बाकी काहीच नाही. कशाला हात पण लावला आणि कशाला काही नाही. म्हणजे कालच तो गडी घेऊ म्हणजे जो मित्र आला ना, पाहून गेला ना, ज्याच्याकडे मी काकड्या सोडल्या. बरोबर. तोच बघायला आला होता की माझ्या पानामध्ये आणि तुझ्या पानामध्ये फरक आहे. तुझी काकडी हिरव्यागार दिसत आहेत, माझी म्हणजे पानं माझी जरा अशी डाऊन दिसत आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या पानाला मॅग्नेशियम आणि ते काय कॅल्शियम म्हणतात ते कमी पडतं. माझ्या पानाला कुठंच कमी नाहीये. आता माती तर तुमची एकसारखीच आहे. आणि आवाज करते हे पान. पहिले पान आवाज नाही करत नाही एवढं. बरोबर. आवाज करतं पान. त्यांच्या फवारण्या किती झाल्या असतील? त्यांच्या फवारण्या खूप, म्हणजे 8 दिवसाला फवारणी. म्हणजे आता ते फुल याची कूज होती ना, या कूज साठी सुद्धा ते फवारा मारतात. मी अजून फवारा सुद्धा केलेला नाही. मी काहीच केलेलं नाही त्याला. काहीच नाही. जे वापरलेलं आहे तुम्ही वैदिकचं, SCT वैदिकचं, तर ते कसं वापरलं होतं? मी स्टार्टिंगला बेसल डोस कृषी अमृत वापरलेले, त्याच्यात SSM वापरलेले. RNPH जो डोस आहे
तर तो पण वापरलेला आहे, त्याच्यात मिक्स करून मी वापरलेला आहे, बेड मध्ये भरलेला. म्हणजे 1 एकरचा जो आपला डोस आहे तो याला पूर्ण बेड मध्ये भरलेला आहे. त्याच्यानंतर सॉइल चार्जरची ड्रिचिंग केली होती 8 दिवसानंतर, जेव्हा ते रोप वरती बाहेर आलं त्याच्यानंतर मी 2 वेळा ड्रिचिंग केलेली. एक लिप चार्जर, एक सेटिंग चार्जर म्हणून ती एक केलेली आहे, आणि एक स्पेशल सॉइल चार्जरची ड्रिचिंग केलेली आहे फक्त, बस. त्याच्यानंतर आजपर्यंत काहीच केलं. महिना झालाय बरोबर लागवड करून. खर्च किती झाला असेल? खर्च साधारणतः धरला तरी 10-1 हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे मला. 10,000 खर्च 10,000 एकराला बरोबर. 30 दिवसामध्ये. हो, म्हणजे हा बेसल डोस सोडून आणि बेसल डोसचा आपला 20-25 हजाराचा तो एक खर्च 20,000 जाईल. 20,000 म्हणजे ती राऊंड फिगर झाले 25,000 रुपये धरून चाला. 25,000 खर्च झाला. आणि हात जर कम्पेअर केला तुमच्या मित्रांनी जो अनुभव आहे आतापर्यंत, त्यांचा किती खर्च असेल? मी आता म्हणजे आपण स्लरी सांगितली होती त्यांना, त्यांनी स्लरी घेतली. स्लरीच त्यांना कमी 5,000ची स्लरी एक टाइमची. एक टाइम ते एक का 2 टाइम त्यांनी माहिती, पण त्यांना स्लरी दिलेली. ओके. तशी मी स्लरी वगैरे काहीच केलेली नाही, फक्त सॉइल चार्जर, लिप चार्जर एवढंच सोडलेलं आहे आतापर्यंत. एवढंच सोडलं पहिल्या तोड्याला, त्याच्यानंतर काहीच नाही. आता आपण जसं तुम्ही म्हटले का पान जे आहे ते एकदम रफ पान आहे, आणि आपण शेंड्यापासून ते खालपर्यंत जर पाहिलं तर निरोगी पान, काळोखीमध्ये पान आहे बरोबर. आणि त्याला लस्टर पण आलेलं आहे, आपण हात लावून आपल्याला जाणवतं बरोबर. कचर आवाज जो येतोय, हे जे आहेत ना या बरोबर, तुम्हाला या आता नाही, आता आपलं जेव्हा हे ना बरोबर आपल्या हाताला भरतात या केमिकलच्या भरत नाही, टोचत नाही, आपल्याला आता टोचताय बरोबर. केमिकलच्या टोचणार नाही तुम्हाला. म्हणजे ते एकदम हे जे कातड आहे बरोबर कडक आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो आपण आता ही बी दोरी आहे ना, जर रोप पडला नाही खाली बरोबर, तुम्ही जोरात बी पिळला दिलात काय होत तरी तो काय होणार नाही. तसा तो कडकन वाजल, असं केमिकलचा कडकने वाजून बसतो हा शेंडा, मोडून जातो. आणि आपल्या याच्यामध्ये आपल्या याच्यात फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे त्याला. आता समजा आपण जे काही पेरं बघतोय बरोबर, पेरामध्ये समजा 4-4 बोटांचं अंतर आहे, आणि प्रत्येक पेराला समजा फुलकळी लागली बरोबर, सेटिंग झालेली आहे. इथं 2 आहे, इथं जे काही लागलेलं आहे, प्रत्येक पेराला सेटिंग होते, आणि प्रत्येक पान निरोगी. ते याच्या आधी तुम्ही रासायनिक वर पण म्हणजे वेगळं पीक केलं होतं, शिमला केली होती, ह्याच मध्ये केली होती, आणि इथंच केली होती. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल वाटतो? एक पीक जरी बदललं तरी काय बदल वाटतो? पीक बदललं म्हणजे मला शिमला मध्ये खर्च भरपूर झालेला आहे. बरं. म्हणजे तो 1-2 दिवस आड करून मला स्प्रे होता, परत स्लरीचा ड्रम अजून शेड मध्येच आहे तिथं, तो कमीत कमी ती 10,000ची स्लरी होती. बापरे. ती बसला ती 20-20 लिटर सोडायची होती, 4-4 दिवसानंतर सोडायची होती. पण याला तसं काहीच नाही आतापर्यंत, काहीच नाही सोडलेलं, काही नाही, फक्त आपलं सॉइल चार्जर सोडलेलं. ओके. आता तुम्हाला एक ट्रीटमेंट ती सेटिंग चार्जर, लिप चार्जरची दिली गेली होती बरोबर. ती ट्रीटमेंट केल्यानंतर याचे फुटवे एवढे वाढले की खूप वाढलेले. तुम्ही मला फोन केला होता की आता हे फुटवे कसे थांबायचे? हो, मी फुटवे कसे थांबायचे त्यासाठीच फोन केला होता, की हे जे फुटवे जास्त निघत होते ना, हे याच्यासाठी सांगतो की मग म्हणतात ना केमिकल वाले सांगतात ना की जर इथं जर कट केलं तर वर वाढेल, वरती वाढेल नाही तर वाढणार. आणि आपला खालीच आता बघा, हे बघा इथे आपले ऑलरेडी 1 तोडा झालेला आहे, आणि आता इथं 2 तोड्याचा माल आपला तयार आहे खाली, म्हणजे खाली बेसलाच. अजून तर आपला वरती प्लॉट सुरू आहे बरोबर. तर खालीच आपला माल एवढा निघालेला आहे. तर ते केमिकल मध्ये काय सांगतात की खालचं बाबा तुम्ही इथं पानं वाढून देऊ नका, कारण वरती ते वाढणार नाही, पण आपला खाली तेवढाच माल आहे, वरती सेट होतोय, आणि वरती शेंडा सुद्धा एकदम जबरदस्त चालू आहे. ओके. आणि टेम्परेचर जर बघायला गेलं आता तर खूप जास्त टेम्परेचर मागच्या पेक्षा 43-42 आता टेम्परेचर आहे आता शेड मध्ये. हो. आणि की पहिला जो तोडा आहे आपला तो किती निघाला, किती दिवसापूर्वी केलाय तुम्ही? तो आता मंगळवारी केलेला आहे, 2 दिवस झाले. 29-30 बॅगांचा तो माझा तोडा 20 किलोची एक बॅग. 20 किलोची एक बॅग. आणि 30व्या दिवशी हो, म्हणजे आज 45 दिवस झाले. 45 दिवस म्हणजे दिवस लेट केलेले मी, पण मग झालेला 40 दिवसामध्ये आपला तोडा निघाला तेवढा. आणि तेच जर कम्पॅरिझन केलं आपण, तो केमिकलचा जो प्लॉट आहे त्यांचा किती निघाला पहिला तोडा? त्यांचा 17-18 बॅगा निघाला. 17-18 म्हणजे डायरेक्ट दुप्पट आहे आपला पहिलाच तोडा. आणि दर साधारणतः काय मिळाला तुम्हाला?
मला दर आता 16.5 रुपये भेटलेला आहे. 16 रुपये 16.5 रुपये दर, तो पण जागेवरती. आता रेट पण त्याचा वाढणं कंटिन्यू आहे. तरी पहिल्या तोड्याचे तुमच्या अंदाजे पैसे किती झाले? पहिले तरी ते साधारणतः आता 9-10 हजार रुपये झालेले आहेत मला. 10,000 रुपये एका तोड्यामध्ये मिळतात. आणि आता पीक जर आपण आता या कंडिशनला बघितलं तर आता ऑलरेडी तुमच्या प्लॉटवरती साधारणतः एक 50 ते 60 बॅग निघतील एवढा माल आता सध्या तयार आहे. आणि पुढे कंटिन्यू तोडे त्याचे चालतील, सुरूच आहेत. ओके. रोगराईचा अनुभव कसा आहे? रोगराईचा 0 अनुभव आहे. म्हणजे 0 म्हणजे नाहीच आहे, रोगराईच नाहीये काही. आता काकडी सारखं जर पीक असेल एवढं त्याला पानं वगैरे येते याच्यावर म्हणजे तो काय म्हणता काय ते लिंबोड्या काय तो रोग असतो ना, आहेत मुळ्यांना गाठी आहेत. निमॅटोड मग तो निमॅटोड म्हणतात, आहेत गाठी. पण वरती झाडावर त्याचा काही 0 इफेक्ट आहे, काहीच नाही. बाकी रोगराई तुम्हाला काय जाणवते? काहीच नाही. याच्यावर ना तुम्हाला आळे दिसणार नाही का, काही नाही काहीच दिसणार नाही. एखादं जे पान आहे का त्याच्यावर नाग आळायचं तुम्हाला दिसल, पण मग त्याचा याला काहीच म्हणजे काही त्रास, साईड इफेक्ट नाहीये. जरी 5% मध्ये काय असेल तर ते फक्त आहे म्हणून आहे, त्याला आपण काही केलेलं नाहीये. ओके ओके. तर एकंदरीत आपला अनुभव आतापर्यंत एकदम सुंदर आहे. सुंदरच आहे. तुमचे जे मित्र आहे आणि आपली काकडी तर जे काही क्वालिटी आहे, बरोबर. आता तुम्ही पण, त्यांनी पण पहिलं थोडं विकलेलं आहे, आपण पण विकलेलं आहे. तुम्ही त्यांची पण क्वालिटी बघितली असेल, तर त्या क्वालिटी मध्ये काय अंतर? कलर आहे ना त्यांचा, कलर गर्द कलर आहे. आपला थोडा पिवळसर कलर पण आहे, पण मग खायला सुंदर आहे. बरोबर. खाणारा मग 4 वेळा तरी नाव काढेल की काकडी काहीतरी आहे या काकडीमध्ये. ओके. आता तुम्ही ज्यांना दिली त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांची प्रतिक्रिया गोडच लागते काकडी आणि कचर लागत नाही, मऊ लागते खायला. आता मी आल्यानंतर मी स्वतः 2 खाल्ल्या, तरी सुद्धा म्हणजे एवढं काय नाही. आणि गोडी भरपूर आहे. गोडी भरपूर येईल. ओके. तर एकंदरीत समजा हा काही, आता समजा हा तुमचा काही भाग आहे, तो शक्यतो करून कांद्याला ओळखला जातो. कांदा आणि समजा आधी डाळिंब यायची, बरोबर. आपली त्याच मापाची हलकी जमीन आहे. तरी एवढ्या टेम्परेचर मध्ये आपण समजा हा काही प्लॉट डेव्हलप केलेला आहे, तर एकंदरीत काय वाटतं तुमचा समजा मागचा अनुभव पाहिलाय, तुम्ही रासायनिकवर भरपूर अब्दून शेती केली. SCT वैदिक काय वाटतं तुम्हाला? नाही, मला याच्यात भरपूर फायदा झालेला आहे. म्हणजे मला समाधानी भरपूर झालेलं मी याच्यामध्ये, कारण मला करायचं होतं SCT वैदिक की काकडी याच्यावरच करायची. आणि आता हा जर प्लॉट निघाल्यानंतर माझा शिमलाचाच प्लॅन आहे. शिमलाचा प्लॅन पूर्ण याच्यावरच राहणार आहे, SCT वैदिक वरच राहणार आहे. त्याच्यात काही केमिकल काहीच लावणार नाही. मी जे करायचं तेच करायचं. समजा तुम्ही व्हिडिओ पण पाहत असेल, मी बघतो राम सरांचे व्हिडिओ बघतोच ना. आज राम सर जे सांगतात का तुम्ही मातीला पोषण द्या, बरोबर. तुम्ही पिकं जे काही आपण बदलतच राहतो, पण जर आपण मातीला पोषण दिलं, आपली एवढी हलकी जमीन आहे, बरोबर. आज ही जमीन जर पाहिलं तर इथे समजा कांदे मकाशिवाय काही होऊ नाही शकत, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये समजा एवढ्या टेम्परेचर मध्ये आज सुद्धा आपण इथं बसलेलो, घाम चालू आहे, बरोबर आहे. 42-43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि त्याच्यामुळे थोडेसे पानं आपले असे खाली गाळलेले. हाच जर प्लॉट आपण 5 नंतर पाहिलं तर एकदम फ्रेश वाटतो, एकदम फ्रेश वाटतो. आणि प्लॉट जर मागे जरी पाहिलं तर काळोखीदार आहे, बरोबर आहे. तर एकंदरीत काय वाटतं, जे काही शेतकरी आहे आज समजा लोक रासायनिक मध्ये वेगवेगळे म्हणजे आपण प्रयोग करत आहे, बरोबर. म्हणजे फार वॉटर सोल्युबलच्या पण वेगवेगळ्या हे आलेले म्हणजे व्हरायटीज आलेल्या आहे, किंवा त्याच्यामध्ये अजून तंत्रज्ञान विकसित होत चाललंय, बरोबर आहे. तर आज आपण ते सोडून आज SCT वैदिक तंत्रज्ञान अवलंबलं, तर काय वाटतं शेतकऱ्यांनी जर याचा वापर जर केला तर फायदा होऊ शकतो? हो, फायदा खूप होऊ शकतो. याच्यामध्ये खूपच म्हणजे फायदा खूप आहे, का जेणेकरून म्हणजे मातीची सुपीकता भरपूर वाढते आणि अन्नद्रव्य भरपूर भेटतात जमिनीमध्ये आणि पिकं पण सुंदर येतात त्याच्यामध्ये. हो, म्हणजे सकाळी जर 7-8:30 पण आलं ना, तिथं बी उभं राहिलं ना की इकडे कोपऱ्यापर्यंत जाण्याची गरज नाहीये प्लॉट पाहायला. तिथं बी तिथून बी बघितलं ना की तिथंच माणूस खुश होऊन जातो. एवढं मध्ये बी जाण्याची गरज. तुम्ही बी आले, फक्त 2च बेड पाहिले तर त्याच्यात खुश झाले. म्हणजे विचार करा, तुम्ही त्या कोपऱ्यापर्यंत गेले असते तर अजून खुश झाले असते. म्हणजे आनंद मिळतो तुम्हाला. प्लॉट आता जर इथं जर शिमला होती ना, तिथं जर पाहत होतो ना, तर तिथंच माणूस म्हणजे तिथूनच फिरून जायचा, किंवा पुढे जाण्याची त्याला म्हणजे इच्छाच होत नव्हती का पुढे काय जावं. इथं असं एवढं त्याचा नजारा असेल,
पुढे त्याच्यापेक्षा खराब असेल. एससीटी वैदिक कडे का बरं वळाले, काय इच्छा झाली करायची? एससीटी वैदिक म्हणजे मी स्टार्टिंगला आम्ही कांद्यासाठीच घेतला होता एससीटी वैदिक. बाकी म्हणजे काहीच नव्हतं की शेणखत बाहेर भरपूर महाग भेटत होतं. 7,000 रुपये 8,000 रुपये टारली भेटत होतं आणि आपल्याला एकरीला 10 गोण्या कृषी अमृतच्या भेटत होत्या. त्या अनुभवाने आम्ही कांदे केले. पहिल्या वर्षी एससीटी वैदिकवर पूर्ण फक्त 3 गुंठे मी कांदा केला होता एससीटी वैदिकवर. त्याच्यावर फक्त ग्रीन गुजरात होतं आणि कृषी अमृत, फक्त एवढंच वापरलं. त्याला ना युरिया नाही का काही नाही. आणि तोच कांदा मोठी साईज झाली. ती झाली तर झाली आणि त्याच्यावर पाणी पडला पाऊस आणि ते एक बाजूला तो केमिकलचा पण होता आणि दोन्ही कांदे एकत्रच ठेवलेले होते. जेवढा केमिकलचा कांदा होता तो पूर्ण वरून बुंदीकडनं सडत गेला. आणि हा जो कांदा होता जसा तसा टणक कांदा जसा तसा होता, त्याला ना काहीच नव्हतं. काही झालं. तेव्हापासून आम्ही ठरवलं का काही ना पुढे जायचं तर ह्याच गोष्टी करत जाऊ. फक्त शिमलाला करताना आम्ही म्हटलं आपल्याला अनुभव नव्हता, झिरो अनुभव आहे. काकडीचा पण झिरो अनुभव आहे, काहीच अनुभव नाही याच्यामध्ये, झिरो अनुभव आहे. मला काहीच माहित नाही इथं फुटवा किती काय कसं काहीच माहित नाही. हे मी पूर्ण फक्त एससीटी वैदिकच्या नावाने करणं चालू केलेलं का करायचं, फक्त करायचं. बरोबर. तो खर्च येऊन इथं नाही येऊ, फक्त करायचं म्हणून करायचं. आणि आज त्याचं दिसतंय का आज काय रिझल्ट आहे आज. बरोबर. जे आजूबाजूचे शेतकरी किंवा मित्र असतील ते प्लॉट वरती आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कशा? त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या झालेल्या आतापर्यंत. त्यांनी फक्त त्यांना एकच आहे की त्यांचं म्हणणं की फुटवा कट कर एवढंच एक अपेक्षा आहे त्यांची का फक्त फुटवा कट करायला पाहिजे का तुझी काकडी वरती चढल. पण मग त्यांना हेच माहित नाही का वरती काकडी माझी स्पीड आहे. केमिकल पेक्षा माझा स्पीड असेल हा 40-45 असेल, पण तो स्पीड चांगला आहे. बरोबर. ग्रोथ चांगली होऊ राहिली त्याची केमिकल पेक्षा. केमिकलचा असेल वरती जोरात 80-85, पण तो पानांना करपा वगैरे दिसू राहिला. पण माझ्या पानांना करपा प्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे आपल्याकडे. हो. तुम्ही जो काही प्लॉट सक्सेसफुल केलेला आहे ते याच्यातून असं तुम्हाला असं वाटतं का जे काही तुमच्या आजूबाजूचे शेतकरी ते प्रतिक्रिया देतात बॉस समोरून का बॉ खाताना चव गोड लागते, समाधान वाटतं का? त्याच्यातच समाधान आहे. पैशांना नाही महत्व सर, इथं फक्त महत्व कशाला आहे का समोरच्याने आपल्याला नाव काढलं पाहिजे की तू काहीतरी चांगलं खाऊ घातलं बॉ असं. कारण मी शिमला देत होतो ना, नातेवाईकांना शिमला द्यायचो ना, 4 वेळा शिमला धुवायला लावायचो. अरे बाप. ही शिमला आज काकडे कोणाला धुवायची गरज नाही, डायरेक्ट खाऊ शकतो. बेड मध्ये बी गवत असेल ना, हे गवत आता तुम्ही बकऱ्या पाहिल्या असतील, या बकऱ्यांना हेच बुडाचं गवत तिथं खाऊ घालतोय त्यांना. म्हणजे केमिकलचा काही विषय नाही. जर केमिकल राहिले असते ना तर मी टाकलं नसतं बकऱ्यांना. बरोबर. हे आता SSM आपलं एससीटी म्हणून मी त्यांना टाकू राहिलो आणि बिंदास टाकतोय. बरोबर. काहीच नाही त्यांना ना काही त्रास नाही का कशाचं नाही, काहीच नाही. आजूबाजूला गवत आहे ते बी उपटून टाकलं ना तरी त्यांना काहीच नाही होणार. म्हणजे जे सर म्हणतात की आपण एससीटी वैदिकवर शेती केली तर बडे आरामसे करू शकतो, आरामशी करू शकतो. म्हणजे एकदम आरामात करतोय. मला अजिबात शिमलाला मी 7 महिने मी शिमला केलेली आहे. मी दुसऱ्या कशालाच बघितलं नाही, फक्त आलो का फवारा एवढं चालू होतं. काहीच केलं नाही मी. आज फवारा मारायचा, दुसऱ्या दिवशी झाड डाऊन करायचं, तिसऱ्या दिवशी फवारा मारायचा आणि झाड परत ताजं करायचं, बस हेच चालू होतं. आज काहीच केलं नाही. पेस्ट क्लीनर मारलं, क्रॉप चार्जर मारलं, मला असं वाटलंच नाही त्याला मारून माझं झाड डाऊन झालेलं आतापर्यंत काहीच झालं नाही. आणि कोणी मला किती सांगितलं की तू कॅल्शियम सोड, मॅग्नेशियम सोड, हे फक्त या कानाने ऐकलं नाही, या कानाने सोडून द्यायचं, बस बाकी काहीच केलेलं नाही. फक्त सरांनी सांगितलं ना आज लिप चार्जर एवढं सोड, फक्त तेवढं सोडायचं. फक्त एवढं सोडताना माझ्याकडनं 2 दिवस लेट झालेले, पण मग एकदम परफेक्टली लागलेलं, तरी काही अडचण नाही आतापर्यंत झाडाला. अनुभव घ्यायलाच पाहिजे. एससीटी वैदिकचा खरंच अनुभव घेतलाच पाहिजे. जमिनीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे जे तण वाढतंय ना आपलं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. शेणखत आपल्याला आपण म्हणजे आजपर्यंत शेतकऱ्याला माहितच नाही शेणखत टाकताना की आपण कुजलेलं टाकतोय का कोणतं टाकतोय हे माहितच नाही. जेवढं आपण ताजं शेण टाकलं का त्याच्याने 90% जास्त तणच उतरतंय.
पण असं हे कृषी अमृत जर टाकलं तर आपल्याला तण म्हणजे 0% तण दिसते. ओके, म्हणजे फायदे भरपूर आहे, फायदे भरपूर आहे. ओके ओके. सरांनी, राम सरांनी जे काही तंत्रज्ञान काढलेलं आहे तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? खूप चांगलं तंत्रज्ञान आहे आणि केलंच पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. एकदा म्हणजे 2 गुंठ्यात किंवा 3 गुंठ्यात त्यांनी युज केलाच पाहिजे, वापर करून बघितलं पाहिजे, केलाच पाहिजे. म्हणजे जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत कळणार नाही. ओके ओके. तुम्ही ज्यावेळेस युट्यूब वरती व्हिडिओ बघायचे तुम्हाला खरं वाटत होते का? ते खरं नव्हते वाटत. तरी मी म्हणजे कोणी सांगू जो शिक्षित असतो ना त्याला खरंच तो कळलेला आहे. रामसर खरंच कळलेले, रामसर काय सांगतात काय नाही. बरोबर. मी स्वतः बकरीला सुद्धा मिल्क चार्जर वापरलेलं आहे आणि सुंदर आलेला आहे, त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. ओके ओके. एकंदरीत एकदम सुंदर आहे, सगळ्यांनी वापर केला पाहिजे. वापर केला. या वर्षी तुमचं 100% तंत्रज्ञान वापरून उत्पादनामध्ये वाढ होईल काही? होय, वाढ होणार म्हणजे होणार आहे, 100% होईलच. ओके ओके, चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.